स्वतः आपण कुठेतरी घाबरत असेल, तर याच्यावर कशा उपाय करायच्या? कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? पहिला घर कसा आपला प्रभावी आहे, त्याच्यानुसार आपण हे लोकांना दिसतो, लोकांना समजतो. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, करेज, स्किल्स, तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी करण्याची इच्छा होईल. नाही हा डल आहे. नाही याच्याकडे बघून ना मला एक पॉझिटिव्ह ऊर्जा येते. नमस्कार मित्रांनो, मी अनूप श्रीराम आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की जन्म आणि मृत्यू मोक्षापर्यंतचे 12 घरं कोणते आहेत. तर आज आपण बघणार आहोत, की त्या 12 घरांपैकी पहिलं घर म्हणजे त्याच्या पहिल्या घराबद्दल येणाऱ्या अडचणी. आपल्याला जर त्या समजल्या, तर त्या अडचणींवर आपण विजय मिळवून आपल्याला जे काही पाहिजे, जे काही आपल्याला या आयुष्यात करायचं आहे, ते आपण आरामशीरपणे करू शकतो. तर आता आलं पहिलं घर. पहिलं घर काय आहे? तर फर्स्ट इम्प्रेशन. आपला स्वभाव कसा आहे? आपले विचार कसे आहेत? रंग, रूप कसे आहेत? बरोबर? म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे करेज, आत्मविश्वास किती आहे? आपली जी काही ओरा आहे, आपली जी काही ऊर्जा आहे, ती बाकीच्या लोकांना कशी भासते? म्हणजे त्यांना ती कशी फील होते? म्हणजे जर आपण चार चौघांमध्ये गेलो, तर लोकं आपल्याकडे बघत असतात. तेव्हा बघितल्यावर त्यांना कळते की अच्छा हा व्यक्ती असा-असा आहे. म्हणजे याची रंगरूप म्हणजे नाही हा कॉन्फिडंट दिसतोय. नाही हा जरा सॅड दिसतोय. नाही हा डल आहे. नाही याच्याकडे बघून ना मला एक पॉझिटिव्ह ऊर्जा येते. म्हणजे जे काही हे आपण असं दिसतो लोकांना, हे पहिल्या घरामधून दिसतो. म्हणजे पहिला घर कसा आपला प्रभावी आहे, त्याच्यानुसार आपण हे लोकांना दिसतो, लोकांना समजतो. कारण आपण आपल्यामध्ये फक्त आपण आपला अनुभव घेऊ शकतो. पण मी लोकांना कसं दिसतोय, कसं प्रेझेंट होतोय, हे तर आपण नाही डिसाईड करू शकत ना. कारण ते त्यांना दिसतं, त्यांना ते फील होतं. पण जर त्यांना चांगला फील होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बदलाव आणावा लागणार. पहिल्या घरामध्ये बदलाव आणावा लागणार आहे. आपल्या शरीरात, विचारांमध्ये बदलाव आणावा लागतो. जर या अडचणी असेल मला, तर मग त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, की म्हणजे मी लोकांपर्यंत फर्स्ट इम्प्रेशन माझं चांगलं पडणार. बरोबर. आता तुम्ही विचार करा, तुम्ही आहात आणि लोकांसोबत बोलताना किंवा चार चौघांमध्ये जाताना, एखादं काम करताना तुम्हाला कुठल्या अडचणी येतायत? स्टेजवर बोलताना भीती वाटत असेल, तर पहिलं घर तुमचं खराब आहे. तुम्हाला असं वाटत असेल, की मी छान दिसत नाहीये. माझा रंग छान नाही, माझा चेहरा छान नाहीये, माझे केस असे आहे, माझे केस तसे आहेत. म्हणजे हे काहीतरी नकारात्मक विचार तुम्ही स्वतःमध्ये राबवतायत. त्याच्यामुळे तुम्ही चार लोकांमध्ये गेलात तरी तुम्ही तिथं घाबरणार. तुमचा कॉन्फिडन्स लो होणार. कारण स्वतःबद्दल तुम्ही कॉन्फिडंट नाही. बरोबर? त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टी होत असेल म्हणजे स्वतःमध्ये जर अडचण असेल, स्वतः आपण कुठेतरी घाबरत असेल, तर याच्यावर कशा उपाय करायच्या? कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर ह्या गोष्टी कमी होईल? पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करणे. नेहमी स्वतःबद्दल चांगलं बोलणे. रात्री झोपताना तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता आणि स्वतःबद्दल चांगले विचार करून तुम्ही झोपू शकता. सकाळी उठल्या-उठल्या पण तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडंट पाहिजे. ज्या-ज्या गोष्टी नॉलेज कमी आहे, अभ्यास करा. स्किल कमी आहे, स्किलवर काम करा. लोकांमध्ये बोलता येत नाही, पब्लिक स्पीकिंगवर काम करा, वाचन करा. सूर्यकिरण घेणे. सकाळची जी ती कोमल सूर्यकिरण असतात, त्यामध्ये जाऊन बसणे, सूर्यकिरण घेणे. सूर्यकिरणांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. योगा आणि एक्सरसाइज करणे. नेहमी शरीरावर ज्या शरीराने आपला प्रेझेन्स घडतो, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी योगा केला पाहिजे, एक्सरसाइज करा. सकाळी खूप लवकर उठा. म्हणजे सूर्याच्या अगोदर उठला तर एकदम बेस्ट आहे. जेवढ्या लवकर तुम्ही उठाल, तेवढं तुम्हाला फील चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की खूप छान दिवस आहे. लवकर उठा, सूर्यकिरणामध्ये जाऊन बसा. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, करेज, स्किल्स तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी करण्याची इच्छा होईल. तुम्हाला जे जे काही तुम्ही त्याच्यानंतर कार्य कराल, दिवसाची जी काही दिनचर्या आहे तुमची, त्याच्यामध्ये तुमचं मन लागेल. सगळ्यात मुख्य म्हणजे स्वतःची काळजी घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नीट करणार नाही, तोपर्यंत उरलेले 11 घरं नीट होणार नाही. सगळं जीवन हे या पहिल्या घरामध्येच आहे, स्वतःमध्ये आहे, स्वतःच्या विचारांमध्ये आहे. त्याच्यामुळे स्वतःवर काम करा. तुम्ही जिथं कुठं अडत असाल स्वतःबद्दल, ते शोधून काढा आणि त्याच्यावर कसा विजय मिळवता येईल, ते बघा, सर्च करा आणि त्याच्यासाठी काम करा. एकदा का हे शरीर आपलं पहिलं घर व्यवस्थित झालं, तर बाकी कुठल्याही गोष्टीचा जास्त प्रभाव पडणार नाही. त्याच्यावर लगेच तुम्ही विजय मिळवणार आणि हळू तुम्ही आपल्या ध्येयाकडे जाणार. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवू शकणार. आता
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या घराबद्दल बोलू. तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आणि माझा व्हिडिओ लगेच दिसणार.